विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट ऐकूया. होत नाही या नाटक यांच्यावर बंदी घातलीच पाहिजे. तो चुकीचा इतिहास लिहिला गेला आहे. मी माझं स्पष्टपणे समर्थन आहे गृहराज्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटला की अशी महाराजांची बदनामी करणारी जेवढे पुस्तक असतील ते सगळे पुस्तकं और बंदी तर घालाच, पण त्याची होळी पण करा. दहिसरमध्ये 3 कोटी रुपयांची 7 एकरची जमीन आहे ती पालिकेने आता 350 कोटीला खरेदी केलेली आहे. कारण मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अद्यापही यावरती एसआयटी स्थापन केली नाहीये. गृह खातं कुठेतरी याकडनं दुर्लक्ष करत असल्याचं पाहतो. सत्ताधारी आमदार जर म्हणत असतील तर भ्रष्टाचारामध्ये सरकार अखंड बुडालेला आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतोय. आणि त्यालाच सत्ताधारी आमदार आम्ही विरोधक म्हणू तर हा विरोधकांचा आरोप असतो. सत्ताधारी पक्षाचे आमदार जर अशा प्रकारचा आरोप करत असतील तर मग याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे आणि भ्रष्टाचारांना कारवाई करायसाठी सरकारची हिंमत नाही. त्याला त्याच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभा आहे. हाच मेसेज सरकारला द्यायचा आहे की आम्ही भ्रष्टाचारी असतील, महाराष्ट्र लुटणारे असतील, गैरप्रकार करणारे असतील, दरोडेखोर असतील, चोर असतील, डाकू असतील, लुटेरे असतील, हे काही तुम्ही बोंबला आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही, कारण ते आमचे सोबती आहेत असं सरकारला म्हणायचं असेल. कॉमेडियन कुणाल कामरा ने कहा है कि मैं माफी नहीं मांगूंगा. मैंने सिर्फ वही कहा है जो अजीत पवार ने एकनाथ शिंदे के बारे में पहले कहा. अब क्या है कि देखो, देश संविधान पे चलता है. हमारे देश में डेमोक्रेसी है, हमारे देश में फ्रीडम है. जो हम स्पीच देते उसके बारे में कुछ गलत है तो आप कोर्ट में न्याय मांगा सकते हैं. किसी को मारना, किसी की तोड़फोड़ करना, ये कहीं भी आपके कानून के हिसाब से कानून में बैठता नहीं है. अगर उन्होंने कुछ कहा है, गलत बोला है, तो आप कोर्ट में जाओ, कोर्ट सजा सुनाएगा. तुम कौन होते हो उनको सजा देने वाले? अगर कामरान ये कहते हैं कि मैं माफी नहीं मांगूंगा, वो सच कह रहे. उन्होंने तो ये भी कहा था कि अजीत दादा ने जो बात कही थी वो बात मैंने कही. अब इसमें मैं पढ़ूंगा नहीं, पर एक बात है कि कोई भी नेता ने ऐसी टीका जब होती है ना तो दुर्लक्ष करना चाहिए. उसके तरफ ध्यान देने की जरूरत नहीं है. उसको कॉमेडी के हिसाब से देखना चाहिए. लोगों को भी थोड़ा हंसने देना चाहिए और खुद अपने भी हंसना चाहिए. सर, भाजप आमदार परिणय फुकेने आता एक गंभीर आरोप केलेला आहे. हिंदी चल रहा है बस. प्रशांत कोरटकर को कोर्ट में प्रेजेंट किया जाएगा जो उन्होंने शिवाजी महाराज के बारे में डेलीगेट में कमेंट्स किए. नहीं, वो कोरटकर के बारे में शिवप्रेमी ने भी कहा है कि इसको हम लोग कोर्ट में आने दो. वो जो काम उन्होंने स्टेटमेंट किया था कि इन्होंने महाराज का अपमान किया है तो हम लोग इसको छोड़ेंगे नहीं. मैं बोलता हूं कि शिवप्रेमी को कानून हाथ में लेने की आवश्यकता नहीं है. पर एक बात है कि ऐसे आदमी जो महाराज छत्रपति शिवाजी महाराज का जिस तरह से, जिस भाषा में, जिस शब्दों में इस्तेमाल करके अवमान किया है, उसको महाराष्ट्र द्रोही करके घोषित करना चाहिए. उसको महाराष्ट्र में रहने का अधिकार नहीं है. उसको महाराष्ट्र से हकाल देना चाहिए. वो महाराष्ट्र में दिखना नहीं चाहिए. अगर कार्रवाई करनी है सरकार को तो ये सरकार हिम्मत बताए, हिम्मत करे और कोरटकर को महाराष्ट्र से तडीपार करे. ये हमारी मांग रहेगी. सर, संजय राऊतांचं एक मत आहे. बुलडोजर चालवला गेला फहीम खानच्या घरावर. त्याच्या आईनं आता कोर्टामध्ये दाद मागितली आणि कोर्टानं आता त्याला स्थगिती दिलेली आहे. तो जो बुलडोजर आहे तो आता थांबवण्यात आला. काय आहे, अतिक्रमण फक्त त्याच्या छावणीचा होता, पुढच्या टिनांचा होता, घराचं अतिक्रमण नव्हता. त्या लाईनीमध्ये जर अतिक्रमण पाळायचे असते सगळेच पाळावे लागले असते. पण एकदा आहे की बुलडोजरवर चालवायसाठी सुप्रीम कोर्टाने पण बंदी घातली. मग सुप्रीम कोर्टाचा अशा प्रकारचे निर्देश, आदेश मी म्हणत नाही, निर्देश आहेत ते योगी सरकारच्या संदर्भात होतात. सुप्रीम कोर्टाचा आदेश जरी योगी सरकारच्या पिटिशनवर असला तरी तो देशाला लागू होतो. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आपण पाळतो. हा आदेश पाळण्याची आवश्यकता आहे. म्हणून त्या आईने जर कोर्टात गेलं असेल, थांबवलं असेल, तर तो मला वाटतं की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. घर पाडण्याची गरज अत्यंत घाईघाईमध्ये, मला वाटतं की फक्त मुख्यमंत्री सूचकतेनं बोललेत की अशा व्यक्तीच्या घरावर बुलडोजर चालवलं पाहिजे. पोलिसांनी फार तमा बाळगली नाही. पोलिसांनी म्हणजे असा उटपटांग निर्णय घेतला की अजिबात त्यामध्ये विचार विमर्श करून थांबून पुढचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत, त्यांनी एक दावा केलेला आहे की 2014ला युती जी आहे ती तोडण्याकरता
भाजपचे वरिष्ठ नेते आलेले होते, परंतु देवेंद्र फडणवीस युती कशी वाचेल यासाठी काम करत होते, असं एक वक्तव्य जे आहे ते आपण सध्या बघतोय वडेट्टीवार बोलत होते पत्रकारांशी. कोरटकरला कायद्याने शिक्षा होईल, शिवप्रेमींनी कायदा हातात घेऊ नये असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. कोरटकर देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर टाका आणि त्याला तडीपार करा असं वडेट्टीवार म्हणतायत. प्रशांत कोरटकरला महाराष्ट्राबाहेर हकलून द्या असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.